हाय हॅलो नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी असा एक मास्क घरगुती मास्क तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, ज्याचा वापर आपण आपल्या चेहऱ्यासाठी तर करू शकतो, पण त्यासोबत आपले काळवंडलेले हातपाय असतील, हातापायांवर सुरकुत्या पडत आलेले असतील किंवा डागधब्बे तयार झालेले असतील, तर हे सगळं कमी करण्यासाठी आपल्याला या मास्कचा वापर होणार आहे। आणि त्यासाठी सगळ्यात पॉवरफुल आणि महत्त्वाचा घटक तो मी इथे तुमच्यासोबत शेअर करते, तो म्हणजे कोरफड। आता कोरफड जी आहे ही प्लांट बेस्ड कोरफड मी आता तुम्हाला शेअर करते। तर याचा वापर आपल्या सौंदर्यासाठी, केसांसाठी भरपूर जास्त प्रमाणात केला जातो आणि त्यासाठी ना आपण एक तरी झाड आपल्या कुंडीमध्ये कोरफडीचं लावायचं, जेणेकरून नॅचरल कोरफड जे आहे तर ती आपण वापरू शकतो। आता इथं अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची की नॅचरल कोरफड बऱ्याच जणांना सूट होत नाही, तर त्याचे वेगळे कारणं असू शकतात, पण त्यापैकी एक महत्त्वाचं कारण जे तुम्ही इथे बघताय की जेव्हा आपण कोरफड जी आहे ती झाडाची तोडून घेतो, ती तोडल्यानंतर अशा पद्धतीनं त्याच्यामधून एक लिक्विड बाहेर येतं। तर याचा कलर तुम्ही बघू शकता, हा येलो कलरचा जो लिक्विड आहे, तर तो लिक्विड जो आहे तर तो लिक्विड आपल्याला अजिबात आपल्या चेहऱ्यासाठी किंवा आपल्या केसांसाठी सुद्धा वापरायचा नाही आहे। तर हा लिक्विड जर तुम्ही वापरला तर कदाचित तुम्हाला ॲलर्जी असू शकते। तर त्यासाठी ॲलोवेरा कट केल्यानंतर त्याची केअरसुद्धा व्यवस्थित करणं आणि तो व्यवस्थित वापरणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे। आता मी इथं ॲलोवेरा जो आहे त्याचं एक पान जे आहे ते कट करून घेतलेलं आहे। त्यानंतर एक 5 ते 7 मिनटं तो ॲलोवेरा मी प्लेटमध्ये तसाच ठेवला, जेणेकरून हा जो येल्लो पार्ट जो आहे त्याच्यामधला तो पूर्ण ड्रेन आउट होऊन जाईल आणि तो पूर्ण पार्ट त्याच्यामधून निघाल्यानंतर आपल्याला व्यवस्थित हा ॲलोवेरा जो आहे तर तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। आता जर इथं तुम्हाला प्लांट बेस्ड ॲलोवेराची ॲलर्जी असेल तर तुम्ही हा ॲलोवेरा न घेता जे ॲलोवेरा जेल आपल्याला मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होतं तर ते जेल तुम्ही वापरू शकता। पण मी आज हा ॲलोवेरा वापरते, कारण हा मी माझ्या स्किनवर वापरते आणि मला तो सूट झालेला आहे, म्हणून मी हा वापरते। आता इथं मस्त मी ॲलोवेरा जो आहे तो व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेला आहे, कारण त्याच्यावर सुद्धा भरपूर जास्त धूळ वगैरे बसलेली असते, तर त्यासाठी आपल्याला तो व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। आता स्वच्छ धुवून घेतल्यानंतर ना हा त्याच्यामधला एवढा पार्ट आहे तो मी कट करून घेतला आहे, जो मला माझ्या आजच्या घरगुती नॅचरल होम रेमेडीसाठी वापरायचा आहे। आता इथं एका साईडला जे ॲलोवेराचे काटे असतात दोन्ही साईडला, तर ते एका साईडने व्यवस्थित कट करून घ्यायचे, जेणेकरून आपल्याला वापरणं खूप इझी होऊन जाईल। आणि हा तुम्ही बघू शकताय जो ॲलोवेरा आहे तो व्यवस्थितपणे आपल्याला रेडी झालेला आहे वापरण्यासाठी। आता ह्या ॲलोवेरासोबतच दुसरे तितकेच पॉवरफुल आणि तितकेच यूजफुल असे जे घटक आहेत तर ते आपल्याला घ्यायचे आहेत। त्याच्यामध्ये आहे हे म्हणजे तांदळाचं पीठ। माझ्या बऱ्याचशा होम रेमेडीजमध्ये मी तांदळाचं पीठ तुमच्यासोबत शेअर करते, कारण त्याचा वापर आपल्या त्वचेसाठी भरपूर जास्त चांगल्या पद्धतीनं होतो। आता तांदळाच्या पिठामुळं काय होतं, आपल्या स्किनमध्ये जी डेड स्किन असते, मृत त्वचा असते, तर ती काढून टाकण्यासाठी याचा वापर होतो। त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यावर जे एक्सेस ऑइल जमा होतं तर ते सुद्धा कमी करण्यासाठी तांदळाच्या पिठाचा चांगला वापर होतो। आणि त्यानंतर मी इथं ॲड करणार आहे एक चिमूटभर हळद। आता हळद जी आहे त्याचासुद्धा आपल्या चेहऱ्यासाठी, आपल्या स्किनसाठी खूप जास्त चांगला परिणाम होतो। हळदीमुळे आपली त्वचा उजळ व्हायला मदत होते, चेहऱ्यावर जे डागधब्बे असतात, काळपटपणा असतो तर तो दूर होण्यासाठी मदत होते। त्याचबरोबर जर आपल्याला काही पिंपल्स वगैरे असतील, मुरूम वगैरे असतील किंवा त्याच्यामुळे काही जळजळ वगैरे आपल्या स्किनला होत असेल, रॅशेस होत असतील, तर ते सुद्धा कमी करण्याचं काम जे आहे ते हळदीमुळे होतं। तर अशा पद्धतीनं हे जे तिन्ही घटक आहेत, कोरफड आहे, तांदळाचं पीठ आहे आणि हळद आहे, या तीनच गोष्टी वापरून आजचा आपण जो मास्क आहे तर तो तयार करणार आहे। तर याच्यामध्ये आता जो ॲलोवेरा मी घेतला होता तर तो तुकडा व्यवस्थित असा मी कट करून घेतलेला आहे, जेणेकरून याचे 2 तुकडे तयार झालेले आहेत, ज्याचं ॲप्लिकेशन करण्यासाठी आपल्याला खूप चांगला फायदा होणार आहे। आता इथं ना ॲलोवेरा मी कट करून घेतला आणि त्यानंतर ना सुरीच्या किंवा चमच्याच्या मदतीने त्याच्यामध्ये बारीक होल करून घ्यायचे, ज्याच्यामुळं काय असतो त्याच्यामधला जो ॲलोवेरा जेल आहे तर तो व्यवस्थित ॲक्टिवेट होतो आणि आपल्या स्किनमध्ये व्यवस्थित त्याचं ॲप्लिकेशन करण्यासाठी आपल्याला इझी जातं। आता इथं व्यवस्थित आज मी माझ्या हातांवरती त्याचा वापर करणार आहे। तुम्ही चेहऱ्यावर वापर करणार असाल तरी व्यवस्थित चेहरा अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। मी माझा हात जो आहे तो व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण जे तांदळाचं पीठ आणि हळद एकत्र केलेलं मिश्रण होतं ते मी त्या ॲलोवेरावर टाकून ठेवलं होतं। तर तो ॲलोवेरा जो आहे तर तो व्यवस्थित आपल्या हातांवर आता अशा पद्धतीनं रब करून घ्यायचा आहे, व्यवस्थित हातावर तो घासायचा आहे। आता सुरुवातीला जेव्हा मी घासायला सुरुवात केली तेव्हा तो ड्राय होता, पण त्यानंतर जसं आपण जो ॲलोवेरा याच्यामध्ये छोटे होल करून टाकला होता त्याच्यामुळे ते ॲलोवेरा जेल आहे तर ते व्यवस्थित हळदीमध्ये
आणि तांदळाच्या पिठामध्ये मिक्स होतं आणि त्यानंतर आपल्या हातावर तुम्ही बघू शकता व्यवस्थित ॲलोवेरा जेल जे आहे तर ते व्यवस्थित हातामध्ये आपल्याला रिलीज होताना दिसते। छानपैकी एक जो मास्क आपला तयार झालेला आहे तर तो अशा पद्धतीनं हातावर व्यवस्थित घासून घ्यायचा आहे। व्यवस्थित हातांवर सगळ्या बाजूनं तो चोळून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकताय त्यातलं जे जेल आहे ते बऱ्यापैकी मी आता सगळं हातांवर अप्लाय करून घेतलेलं आहे। व्यवस्थित हातांवर तो चोळून घ्यायचा आहे सगळ्या साईडने, जेणेकरून आपल्या बोटांच्या मध्ये जो काळपटपणा वगैरे आलेला असतो किंवा आपण सतत पाण्यामध्ये काम करत असतो त्याच्यामुळे सुद्धा आपली हाताची स्किन जी आहे ती ड्राय झालेली असते, हातांवर सुरकुत्या वगैरे यायला लागलेल्या असतात। तर या सगळ्या प्रॉब्लेमसाठी तर अशा पद्धतीनं तुम्ही हा जो मास्क आहे तो आठवड्यातून 2दा सुद्धा वापरू शकता। आता हा व्यवस्थित अप्लाय केल्यानंतर ना 5 ते 10 मिनटं थोडा वेळ सुकू द्यायचा, कारण जेल आहे त्याच्यामुळे ते बऱ्यापैकी पटकन लगेच सुकतं। आणि सुकल्यानंतर ना व्यवस्थित हलक्या हाताने छानपैकी मसाज करायचा, जेणेकरून काय होतं तांदळाचं पीठ जे आपण वापरलं आहे त्याचा वापर आपण स्क्रबरसारखा सुद्धा करू शकतो। त्याच्यामुळे आपली जी डेड स्किन झालेली असते तर ती स्किन निघून जाण्यासाठी मदत होते आणि डेड स्किन निघून गेल्यामुळे आपल्या स्किनमध्ये व्यवस्थित शाईन येते, स्किन आपली लाईट आणि ब्राईट होण्यासाठी मदत होते। आपल्या स्किनमध्ये ब्लड सर्क्युलेशनसुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं फ्लो होतं। तर व्यवस्थित हे जे आहे मी हातानं मसाज करून घेतलेले आहे, हलक्या हातानं छानपैकी मसाज करायची आहे। आता व्यवस्थित इथं मी मसाज करून घेतलेली आहे। हे तुम्ही जर चेहऱ्याला अप्लाय केलं तरीसुद्धा सेम याच प्रोसेसने अप्लाय करायचं आहे। व्यवस्थित हलक्या हातानं मसाज करायचे आणि टॅपिंगसुद्धा करायचं आणि त्यानंतर ना नॉर्मल पाण्यानं मी हात जो आहे तो व्यवस्थित धुवून घेतलेला आहे आणि तुम्ही लाईव्ह रिझल्ट बघू शकता त्याचा किती छान पद्धतीनं रिझल्ट आलेला आहे। जी हाताची स्किन होती ती व्यवस्थित एकदम ब्राईट झालेली आहे आणि स्किनमध्ये एक नॅचरल ग्लो किंवा एक नॅचरल चमक दिसायला लागलेली आहे। आता मी ज्या हातांवर अप्लाय केलेला आहे तो तुम्हाला इझिली इथे कळून येतोय आणि दुसराही हात मी इथं तुमच्यासोबत शेअर करते, जेणेकरून मी त्या हातावर कोणत्याही पद्धतीचं हा जो मास्क आहे त्याचं ॲप्लिकेशन केलेलं नव्हतं, त्यामुळे दोन्ही हातांमधला जो रिझल्ट आहे तर तो तुम्हाला इथे लाईव्ह अगदी व्यवस्थित क्लिअरली व्हिजिबल होत असेल। तर अशा पद्धतीनं अगदी हा फर्स्ट यूज जरी तुम्ही केला तरी अशा पद्धतीनं तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे। 1 ते 2 शेड तुमची जी स्किन आहे तर ती लाईटर आणि ब्राईट होण्यासाठी मदत होणार आहे। तर अशा पद्धतीनं तुम्ही बघू शकता मी एका हातावर याचं ॲप्लिकेशन केलेलं आहे आणि दुसऱ्या हातावर मी कोणत्याही पद्धतीचं याचं ॲप्लिकेशन केलेलं नाही आहे। आणि त्यानंतर ना मी आपलं जे रेग्युलर तुमचं मॉइश्चरायझर आहे तर ते व्यवस्थित मॉइश्चरायझर अप्लाय करायचं आणि अशा पद्धतीनं हा मास्क जो आहे तर तो तुम्ही तुमच्या चेहऱ्यासाठी हातापायांसाठी वापरू शकता, जेणेकरून तुमची स्किन लाईट आणि ब्राईट होण्यासाठी खूप जास्त मदत होणार आहे। तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते। आय होप तुम्हाला आवडला असेल आणि हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। थँक्यू सो मच। बाय बाय, टेक केअर।